उचला काय करतं असं पाणी भरपूर अडलं छत्रपती. ही आहे एकादशिया. बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 3:15 वाजलेत आणि मी व्लॉग शूट करतोय. आणि कुठे जातोय थांबा जरा चालतोय असा काहीचा रस्ता आहे आणि बोलतोय तुमच्याशी. कुठे चालली? शुभ सकाळ. गुड मॉर्निंग जेना. थंडी वाजते थंडी वाजते. नंतर गाडी बंद केलंच काय थंडी नाही वाजत. सांगतो तुम्हाला थांबा आधी बसतोय. शुभ सकाळ. मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर सकाळचे 3:15 वाजलेत आणि आम्ही कुठे जातोय सगळी, तर आम्ही जातोय कोल्हापूरला. तर सुचिताने एक मागे फॉर्म भरलेला, बँकेची भरती लागली आहे सिंधुदुर्ग बँकेची. तर त्याची एक्झाम सेंटर कोल्हापूर भेटलं आहे आणि आजचा दिवस आहे. सकाळी 8 वाजता पोचायचं आहे, म्हणजे एक अर्धा तास अगोदर पोचायचं. तर आम्ही आता निघतोय इथून. मी रात्रीच सुचिताच्या घरी येऊन थांबलेलो आणि आता सकाळी उठून चाललोय. वाटेत आम्हाला ना अलका मावशी आणि काका या दोघांना कलेक्ट करायचं आहे सावंतवाडीत आणि तिथून मग आंबोली मार्गे कोल्हापूरला जायचं आहे. चला जास्त वेळ नाही करत, पटापट. गणपती बाप्पा बरं बोला गणपती बाप्पा. चला आयांशला सकाळी सकाळी उठून घेऊन जातोय, कारण आयांश ना सुचिताशिवाय राहत नाही. सकाळी सकाळी ना आपल्याला मस्त सुंदर असं चंद्रोदय दिसतोय. चंद्र बघा केवढा मोठा दिसतोय. तर आपल्याला इथून सावंतवाडीत जायचं आहे. जास्त वेळ लागणार नाही, एक अर्ध्या पाऊण तासात आपण सावंतवाडीत पोहोचू. चला पटापट जाऊया. वाटेत बघूया CNG भेटला तर. काल मी CNG भरला आहे सावंतवाडीत, पण 200 किलोमीटर आपल्याला जायचं आहे कोल्हापुरात. म्हणजे कालपासून मी 50 किलोमीटर गाडी चालवली त्याच्यानंतर. तर वाटेत जर CNG भेटला तर तो पण टाकून घेईन आणि तिथून मग मावशीला आणि काकांना कलेक्ट करूया आणि आपण पुढे जाऊया. काकांचं ना आमचे जे सचिन काका आहे ठाण्यातली मावशी आहे ना, तर त्यांचं कोल्हापुरात काही थोडंसं काम आहे, त्यामुळे ते लोक पण कोल्हापुरात येत आहेत. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातोय. काय घेऊया आया? हे आया लाईट पेटते इथे. तू झोप आता, वाजले बघ किती. झोप रे. पोलीस फायनली हायवे पोहोचलो आम्ही. कुडाळात पोहोचलो आणि वाजले किती वाजले गो? 3:45 वाजले. आम्ही ना आता सावंतवाडीत पोचलो आणि पटकन जाऊन CNG बघतो भेटतो काय. CNGचा रेट नाही बघा, 83 रुपये दिसतोय. मोती तलाव आहे, मोती तलाव. तो समजला? काय कधी आलेलो? बुलेटने आलेलो. हा होय होय. हो. तर मित्रांनो आम्ही ना आता CNG वगैरे भरला आहे. फक्त 272 रुपयाचा भरला मग, आणि काल जाताना इथून 300 रुपयाचा भरलेला. बरोबर 300 रुपयामध्ये ना 303 रुपयाचा CNG भरलेला. 303 रुपयामध्ये 88 किलोमीटर गाडी चालली. बरोबर ह्याच पंपावर टाकलेला मी काल आणि 0 केलेला. परवडतो CNG गाडी परवडते, पण जर असा ऑनलाईन कुठेही भेटला पाहिजे फक्त CNG. तर मी आता ना बरोबर सावंतवाडी तलावाच्या काठाला आहे सावंतवाडी तलाव. आणि इथेच माझ्या मामाचं घर आहे. तिथे सचिन काका आणि मावशी राहिली आहेत, त्यांना घेऊया
आणि पटापट निघूया, जास्त वेळ नको काढूया. वाजले किती सांगतो तुम्हाला, आता बरोबर वाजलेत 4:13 झालीत. सचिन काका आणि अगोदरच वाट बघतायत. अरे वा, अरे बापरे बापरे, एकदमच बारीक रस्तो आम्ही. आयनला पण आणला आम्ही सकाळी सकाळी. चला बॅगा ठेवून घेतो. काका बॅगा जरा ऍडजस्ट करावं लागणार. हा माझा मामा दिसतोय, सगळ्यात लहान मामा माझा. मी सांगतो काय सीएनजी गावलो नशीब. पाय काय ओमकारान झोपले सुटली वा अशी कायशी वाट हा बारीक. चल मामा, किती वाजले? 4:18 झालीत आणि आता आम्ही सावंतवाडीतून निघालोय. चला, हे सचिन काका आणि कोण मावशी अलका मावशी. उडी वाजूया. तर आम्ही ना उपरलकर देवस्थानकडे आलोय, श्रीदेव उपरलकर. हा सुचिता कट ठेवून दे ना. सुचिता नारळ, मामा नारळ आणि अगरबत्ती दिली. हो मी लाव. हळदी कुंकू नाही. लाईट सुरू केली, बघितली बघितली रे. उपरलकराचं दर्शन झालं ना व्यवस्थित. आयांचे प्रोग्राम सुरू आहे. 2 वेळा थांबलो आम्ही, आंबोली घाटात होतो. आयांच्या गाडी लागली. बरोबर ना 5:40 झाले आणि आपण आजऱ्यात पोचलोय. आयांची आणि सुचिता झोपली, मावशी पण झोपली, काका फक्त जागे आहेत. मावशी जागी आहे. झोप झोप मावशी. बरोबर ना 6:18 झाली आणि आम्ही आता बँगलोर पुणे एक्सप्रेस हायवे आहे ना, त्या हायवेला लागलो आहे बघा. इथून काय 1 तासाभरात आम्ही कोल्हापुरात पोहोचू. सकाळ झाली रे भावांनो. 2 माणसं झोपली. अरे देवा, लगेच उठली. 2 माणसं झोपले म्हटल्यावर मावशी नाही. मावशी झोप झोप.
पोचलो बाबा एकदा पोचलो म्हणतोय. काय झालं बाबू? अयांश पण उठलाय आणि इथे ना MH07ची गर्दी. हे बघा सगळ्या MH07 गाड्या आहेत. हे बघा आमच्या समोर लागली आहे. सगळ्या MH07 गाड्या दिसतंय. घाम नाही रे सुसुकी तू घाम आलाय म्हण. ह्या कायता बघा कसली गर्दी यार. ही सिंधुदुर्ग बँकेची परीक्षेसाठी गर्दी आहे. ही बघा किती मुलं आहेत बाप रे. जरा बाजूला थांबाय नातेवाईकांनी वारंवार सांगणार नाही, जरा बाजूला थांबायचं आहे. ओके आहेत गेली हां कॅमेरा अलाउड नाही म्हणून सांगतो. तर सुचिता आतमध्ये गेला. गर्दी भरपूर आहे सर आणि कॅमेरा चालू केल्यावर सांगतात की अलाउड नाही बंद करा म्हटलं. आता किती वेळ लागणार काय माहीत नाही. साधारण 1-1.5 तास लागेल. मी तिथे कॅमेरा ऑन केला ना तर ते लोक शूट घ्यायला देत नव्हते. बंद करा करत होते आणि त्या गडबडीत सुचिता आतमध्ये गेली. मला बाय पण नाही करता आलं. तर आता किती वेळाने सुटणार काय तिचा मोबाईल आमच्याकडे काहीच आम्हाला अंदाज नाही आहे. तर तोपर्यंत हां आईला सोडून कशाला गेलो. आई परीक्षा द्यायला गेली रे. एक्झाम द्यायला गेली. आईला सोडून तू बसतो तिकडे. बूट नाही काढायचे. मूड नाही काढायची. मी भरत नाश्ता करायला आलो हा तिथे. काय घेतलंय बघा लोणी डोसा. सगळ्यांनी मस्तपैकी डोसा वगैरे खाल्लाय. आयशने पण डोसा खाल्लाय. मावशी तिकडे चॉकलेट आणायला गेली आहेत आणि आता थोडं काकांचं काम आहे. ते काम करून मग सुचिताला तिकडे जाऊन आपण कलेक्ट करूया आणि मग पुढचं पुढे कलेक्ट म्हणजे आईला जाऊन घेऊया. हो घेऊया. काय करणार नको. हे मावशी बघ कुठे. नाही चॉकलेट नाही आणत आहे. हो तर आता डायरेक्ट मी तुम्हाला ना तिकडे भेटतो. ज्यावेळी सुचिताला आणायला जाईन ना त्यावेळी. आता जी आमची थोडीशी कामं आहेत ती करून घेतो नंतर भेटूया. काय बिस्किट आहे? बिस्किट नाही बाबू. चॉकलेट दिलंच नाही मला त्याने. बिस्किट दिले. हे बघ पाहिजे. गुड डे. एक्झाम संपली. गर्दी बघा किती आहे. आता आम्ही शोधतोय सुचिताला. इकडे लावतो. मगाशी इथेच लावलेली ना सुचिता. काय म्हणता. झालं पेपर बरं गेलो. हा म्हणजे मॅथ सोडव टाइम नाही. खूप कमी माझ्या डोक्यात दुखायला लागलं. म्हणजे ऊन लागलं. हा काय ऊन माहिती ऊन डोक्यात कसा खूप दुखायला म्हणजे काय परीक्षा कशी होती. उन्हात होती काय? लागला. उन्हात नाही होती. किती मुलं भरपूर. एक सोडून एक बाजू बेंच होते काय. बाजू फक्त हे होते. एकामेका विचारू का होता. होय आणि लॅपटॉप सगळ्यांकडे. कम्प्युटर होते एवढे 500 कम्प्युटर होते. नाही रूम वेगवेगळे होते ना. रूम होते आतमध्ये. प्रत्येक रूम कम्प्युटर वेगळं. हा मग एका कॉम्प्युटर 2-2 बसवलं होतं. काय करणार. हे बघा आम्ही राजस्थानात आलो. मगाशी पण दिसले आता पण. कोल्हापूरमध्ये उंट. कोल्हापुरात उंट. तर आम्ही ना आता कुठे जातोय सांगतोय तुम्हाला. सुचिताने नाश्ता वगैरे केलाय. काकांचं पण काम झालं जे करायचं होतं ते. आणि आता आमचा प्लॅन अचानक ठरला. नरसोबाच्या वाडी नृसिंहवाडीला जातोय आम्ही. आणि आता ह्या सांगली रोड पकडलाय. इथून बरोबर 45 किलोमीटर नृसिंहवाडी आहे. म्हणजे 1 तासाभरात पोहोचून जाऊ आपण. तिथे दर्शन करून मग परत काकांना आणि कोल्हापुरात सोडून मग आम्ही आपल्या घरी जाणार आहे. चला तुम्हाला पण दर्शन घडवतो. अचानक भयानक नृसिंहवाडीचं दर्शन. म्हणजे
अनप्लॅन जे आम्ही प्लॅन करतो म्हणजे अनप्लॅन असतो ना त्याच्यात मस्त म्हणजे काय भारी असतं आपलं प्रवास. प्लॅन करून काहीच होत नाही खरं. पण भारी होऊन जातात. त्या दिवशी पण आम्ही ना काय गेलो ते हा त्या दिवशी कायाकिंगला गेलो ते असेच गेलेलो. पाण्यात पाय बुडवून. प्लॅन नव्हता काय नव्हता आणि कायाकिंग करून आलो आणि 2-3 वेळा प्लॅन करून गेलो तो फसलेला आमचा प्लॅन. फायनली नरसोबावाडीला पोहोचलो. नृसिंहवाडीला ते पार्किंगला लावतो गाडी. मस्त मोकळी आणि प्रशस्त असं पार्किंग आहे इथे. चला उतरा. फायनली पोहोचलो आम्ही. पाणी स्वच्छ नाही. ही मुख्य लाईन आहे आणि ही मुखदर्शनासाठी इथून लाईन आहे. ही रात्री ना पालखीत ही मूर्ती बसवतात. ती मूर्ती उत्सव मूर्ती. हा ओके. पुढे घे. नाही द्यायच्या याच्यात. सुचिता खायच्या तरी दुकानात घुसला. काय गॉगल लाव डोळ्याला. ऊन लागत नाही तुला. पावली आहे ना. बादली घेतली. बादली चॉकलेटची बादली. पाण्याची नाही चॉकलेटची बादली घेतली तू. अंगात ना अजिबात ताकद नाहीये. भरपूर भूक लागली आहे. अरे बापरे सरच दमायला झालं. झोप पण झाली नाहीये. सकाळी किती वाजता 2-2:15ला उठलोय आणि त्याच्यानंतर तयारी करून निघेपर्यंत आपल्याला किती वाजलेले 3:30ला निघालो आणि त्यामुळे थोडा थकल्यासारखं झालं. हां अरे बापरे काय ते जे असेल ते. आता आम्ही ना इथे जातोय वासुदेव नंद काय वासुदेव मंगल कार्यालय. हां इथेच आपल्याला आता जेवणासाठी जातोय. अलका मावशीला स्पेशल आमंत्रण आहे जेवणाचं त्यामुळे आम्ही तिकडे जेवायला जातोय. आता पार्किंग मावशी खायला. हां हॉल नाही. हां त्यांचीच पार्किंग आहे ती. चला लावूया. तर आता आम्ही ना हे बघा वासुदेव मंगल कार्यालय म्हणून आहे म्हणजे इथे नृसिंहवाडीमध्येच. तर इथे आम्ही अलका मावशीची खास एकदम ओळख आहे त्यांच्याकडे जेवणासाठी म्हणून आलो आहे महाप्रसादासाठी. तर चला इथे ना राहण्याची वगैरे उत्तम सोय आहे. आम्ही इथे आलो ना नृसिंहवाडीमध्ये जर आलो तर इथेच राहतो. काय मावशी काय जेवायला आलो. माम जेवचं सुचिता जेव. मस्तपैकी जेवण झालं आहे. पोटभर जेवलो आहे. आता डोकं दुखायचं बंद झालं. मगाचपासून ना डोकं दुखत होतं.
हा कुठं आलं? मी नाही उतरणार, मला आता मुंगीवर नेऊन सोड. हो जा अजून चालू. 80 रुपयात मुंगी येणार नाही सांग. हा, चल. अजून पैसे. तर आता आम्ही काकांना आणि ना कोल्हापुरात सोडणार स्टेशनला. तिथून त्यांची मुंबईची ट्रेन आहे आणि तिथून मग आम्ही पुन्हा आंबोलीचा प्रवास करणार. आंबोली मार्गे नको रे, काहून तो? आवाज. सरळ रोड असं तरी नाही. अगो सरळ रोडच नाही. हा काय रे तुझं? हा मुंगी आली माझी. उतरतो अगो. आणि खायचो कोंडा घाटही खराब आहे. त्याच्यानंतर बावडा घाट बावड्यापर्यंत तो रस्तो खराब आहे. त्यामुळे नको रे, माका ते इरिटेट होता. माझ्या गळ्यात येतात आधी जाय पण. हळूहळू जाऊया. नको. हळूहळू जा. सरळ मार्गाने तू जाऊ गावता ते. आणि सरळ काय नाही मग तू उडत जा. चपल्या नका पण. 3 वाजल्या. 3 वाजता आम्ही आता निघालोय कोल्हापूरला जायला. 1 तासाभरात पोहोचतो ना. नाही हो 1 तास खूप झाला. काय झाले शेवटी पण काय. परत एकदा सीएनजी भरायला थांबलो. त्यावेळी काकांनी भरला सीएनजी. ए चावी दे. कोल्हापूर स्टेशनला पोहोचलोय. कोल्हापूर आहे बघा. कोल्हापूर रेल्वे स्टेशन. कुठची बॅग तुमची? इकडे एक ट्रेन कुठची तरी लागली आहे ती बघा. आणि हे कसं बांधलंय बघा एकदम पोर्चुगीज स्टाईलमध्ये. जुन्या काळातलं स्टेशन आहे. हा थांबा. काढा. जाऊया ना. चल जाऊया मुंबईला. अयन जातो ना. हा मुंबईला ती बघ गाडी येते इकडे. नंतर मी माझा करून आणणार. नको नंतर. चल मावशी. चला बाय. होय बाय. चला. टाइमपास करू नको. चल तर भावांनो अलका मावशी आणि आता गेली. त्यांची ट्रेन आहे. आता वाजले जवळजवळ 5:45 वाजलेत आणि त्यांची ट्रेन आहे 8:30 9:45ची ट्रेन आहे. त्यामुळे त्यांना पण आता इथे थांबावं लागेल. आता 4:30 4:30 5:45 झाले. आपल्याला इथून परत 3-3.5 तास काय ते याला पोचायला. माझं डोकं दुखायला लागलं आहे कारण उन्हात दिवसभर रात्री झोप पण झाली नाही आहे. त्यामुळे डोकं गरगरते. चला जाऊया आता इथे आणि टाइमपास करत नाही. चला. यांचे बोचे साफ करूच्या याने मी तोंड पुसतोय. नाही चांगले आहेत. वेट टिश्यू. माझं डोकं गरगरतंय. आता अजून मला किती गाडी चालवायची आहे. जवळजवळ 3.5 तास सावंतवाडी आणि त्याच्या पुढे परत ही गाडी देऊन आमची नॅनो तिथे. हां सांगायचं विसरलो की ही गाडी मावशीची आमच्या इन्सुलीची जी मावशी आहे त्यांची गाडी घेऊन आम्ही गेलेलो. तर आता ती गाडी इन्सुलीत देणार आणि तिथे नॅनो ठेवली आहे. ती घेऊन आम्ही हिला माहेरी सोडणार. ही येणार नाही आहे. तिला परत सोडायचं आहे तिकडे आणि तिथून मग घरी. बघूया किती वाजता आहेत. आता 4:45 झालेत. चला थोडा फ्रेश होतो आणि नंतर तर आमचा दिवस काहीसा असा गेला. मस्तपैकी देवदर्शन पण झालं. महालक्ष्मीला पण जायची इच्छा होती पण ताकद नाही आहे एवढं फिरायची. नेक्स्ट टाईम आलो की देवीचं दर्शन घेईन. अंबाबाईचं मंदिर इथून फक्त 1.9 किलोमीटर. पण तिथे पार्किंग शोधा, दर्शनाला जा, एवढं नाही जमणार आपल्याला. त्यामुळे मी सरळ हायवे गाठून आपल्या रोडला लागतोय. सुजिताच्या एक्झामच्या निमित्तानं एक
ट्रिप झाली छोटी मिनी ट्रिप. कोचरा हा चल चल. आपल्या इकडे कांदेपासून कधीपासून पिकवू लागले कांदे त्यासाठी नाशिकच्या पुढे पैस लावतं असतं असं शकतं पैस लावतं काय? पैस नाही लागले. आणि ते कांद्याची शेतीच होती तिकडे. हे कांदेच होत होय पण हे ते ओले कांदे देऊचे नाही गो. अरे ते नाही रे बाबा पाठी रास टाकली आणि चल जाऊया चलत जाऊया चल. तू जाऊन बघून ये. आता तू थांबवलं गाडी तूचा अरे पण आयश असा ना तू जाऊन बघ. बघला तर अशी असतात कंटाळा येता उतरा गाडी उचलून. अरे उतरा नको मी सांगते थोडी उतरा मी तुला ते बघ म्हणून सांगतोय. चल बघून येऊया चल. मी नाही. कांद्याची बाग पण बघूया चला. तू जा. सुचितान बरोबर बघलंय ना हे बघा कांद्याचीच शेती आहे तिकडे भरपूर कांदे दिसत आहेत. विचारूया तरी किती रुपये होत आहे तिथे. ओला कांदा असणार ना वाळलेला आहे. हा बघा अरे बापरे मस्त काळी जमीन बघा इथली मस्त काळी कुळकुळीत आहे. माती बघा वाव काय भारी आहे बघा. आणि ही कांद्याची रास इकडे पण कांद्याची शेती केली जाते. कसं आता या हा 14 रुपये हा. कोणी देतो हा 16 रुपयाचा हा 15 रुपये तो 18 रुपये आणि तो 20 रुपये. 18 मोठा 20 रुपये हा मोठा हॉटेलांचे दोन्ही हॉटेलांचे आहेत आणि हे घरगुती हा, हे घरगुती हे चालतील आपलं. चालतील ते. किती म्हटलं ते 13 रुपये 13 रुपये पिशवी. हो का चांगला आहे कांदा मस्त खळखळीत आहे. आवाज बघा येतोय मित्रांनो. 13 रुपये 15 रुपये 18 रुपये 20 रुपये असा कांद्याचा रेट आहे. कांदा मस्त आहे एकदम खळखळीत एकदम सुकलेला वाळलेला कांदा आहे. त्यामुळे सुचिता बसली आहे तिकडे गाडीमध्ये आणि मी मोबाईल पण तिथे गाडीमध्ये विसरलो. बघूया काय म्हणते. तर 13 रुपयावाला कांदा घरात वापरण्यासाठी एक नंबर आहे. बघूया काय म्हणते. जर घेऊया म्हटलं तर एक 20-25 किलो कांदे घेऊया. बघितले कांदे का नंगू आहेस तू. देतो चांगला आहे कशी केली बुरशा नंगुड्या 10 किलो बसतात. नंगुड्या 10-12 किलो झालं तरी एक्स्ट्रा चालेल ना. चालेल चालेल. कशी खाते बघ. आपण निपाणी एरियात हो ना. निपाणी आहे शिपूर म्हणून येते शिपूर. शिपूर. हां हां इथे कांदा पिकतो तर हा कांदा पिकतो. कांदा अजून कोणतं आहे अजून भाज्या सगळ्या हा भाज्या पण तंबाखू तंबाखू पण होतो. हां हां ज्वारी होते. ओके. निपाणीमध्ये कुठचं गाव म्हटलं शिपूर गावामध्ये आम्ही इथे जाता जाता आम्हाला दिसलं कांद्याची म्हणजे बागच दिसली. म्हणजे भरपूर मोठी शेती आहे. तर यांच्याकडे कांदे घेण्यासाठी थांबलो. मस्त कळकळीत कांदे भेटलेत आणि स्वस्त दर भेटला आहे. कधी या साईडने निपाणी रोडने आलात तर नक्की थांबा. म्हणजे हायवेपासून किती 2 किलोमीटर आहे. हां हायवेपासून ना आतमध्ये शिरलात ना की अगदी 2 किलोमीटर अंतरावर यांचं ना तुम्हाला शेत दिसणार आहे. तर कधी आलात तर नक्की थांबा. चालेल चला धन्यवाद. सुंदर असा सूर्यास्त होतोय हा बघा. आणि ते सगळे बोकडे आहेत. सूर्य दिसतोय की नाही. ही खायची एस टी. वाव एस टी महामंडळ कुडाळ. ही कर्नाटक आहे बघ कर्नाटक एस टी. वाज खैली गो निपाणी टू निपाणी टू बिपाणी आपली नॅनो आणि तिकडे ना सूर्यास्त जो होतोय ना हा कॅमेऱ्यात दिसेल की नाही काय माहीत नाही पण खूप भारी दिसतोय सूर्य. म्हणजे असा लाल भडक मोठा गोळा दिसतोय. हा काय 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 दिसले माहिती आहे. ॲनिमल्स किती दिसले. कॅमल दिसला डॉंकी दिसला झोप येता. हॉर्स दिसले. उत्तरात पोचलो मित्रांनो आम्ही. आता इथून लेफ्ट जास्त लांब नव्हतं काही टेन्शन नाही. थोडासा रस्त्याचं काम सुरू आहे या रोडने त्यामुळे
त्यामुळे जर जायचं असलं ना तर सरळ सरळ गडिंग्लजनेच गेलात तर चांगलं होईल, कारण इथून काम सुरू आहे थोडंसं रस्त्याचं, थोडासा स्पीड कमी होतो. तर भावांना आम्ही ना परत आता सकाळी उपरल देवाला ना नारळ ठेवून निघालेलो मामाने दिलेला, आणि पुन्हा आता तिथेच पोचलो आहे बघा. सुखरूप प्रवास झाला आहे आपला. तर इथूनच नमस्कार करतो देवाला. बाबा देवा बाबा व्यवस्थित प्रवास झालो, नमस्कार करतो. चला चालला आम्ही सावंतवाडीत पोचलो फायनली. तर आपण आता सावंतवाडीत पोचलो. मामाकडे आता मला माझा चष्मा घ्यायचा आहे आणि ही गाडी देऊन मग डायरेक्ट घरी. आयांश पण थकलाय, सुचिता पण. प्रवास कंटाळा येत होता, किती बरंच चाललो सकाळपासून, किती गाडी चालवली, भरपूर चालवली. परत एकदा CNG भरू गेलो आहे बघा. परत सावंतवाडीत CNG भरताना आयांश मस्तपैकी झोपला आहे. आणि हा चष्मा कसा दिसतोय सांगा कमेंट करू. सावंतवाडीतच 9 वाजले रे बाबा. 9 वाजून 10 मिनटं झाली. 9 वाजून नाही, 10 मिनटं नाही, 9 वाजले बरोबर. आणि सचिन काकांचा आत्ता फोन आलेला, ते लोक इथे ट्रेनमध्ये बसले. आत्ता आम्ही इथे पोचलो, ते लोक ट्रेनमध्ये तिकडे बसले. पटकन हां ट्रेन सुटली. तर आता पटकन इंचुलीत ही गाडी देणार. आणि हा चष्मा घेण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. मामाने ना वाटेवर तिथे थांबलेला, ते शूट घ्यायला विसरलो मी चष्मा घ्यायच्या एक्साइटमेंटमध्ये. पहिल्यांदाच असा मी नजरेचा चष्मा वापरतो, नाहीतर कधी वापरला नव्हता. पण बरं दिसतंय आता ह्या डोळ्याने ना. आता हा जो डावा डोळा आहे त्या डोळ्याने मला दिसत नव्हतं, म्हणजे समोरच्या गाडीचा ना नंबर दिसत नव्हता, आणि आता दिसतंय. काय मग डावा तरी परत एकदा बघतोय आता की हे बघा ह्या डोळ्याने दिसतात. थांबा पण ह्या चष्मा काढून बघतोय मग ह्या का धुंदरट पूर्ण काहीच दिसत नाहीये डाव्या डोळ्याने. आणि चष्मा लावल्यावर K15N 6711 समोर गाडी चालली आहे दिसते. तुमची कोणाची असेल तर सांगा. ही बघा गाडी चालली. अशी परिस्थिती आहे. आजचा दिवस असो दगदगीचो गेलो माहिती आहे. काय सांगू तुमका, काय नको सांगू तू गपचूप चल. सुजिता कंटाळला, कधी एकदा घराकडे पोचतोय असं झाला सुजिताची कंडिशन. आणि तर मस्त झोपलो हे बघा. चल मावजी चल, बाय बाय बाय. हे बघा चला चला बाय. काय ग कुठं आम्हा फायनली आम्ही नॅनो घेतली. आपण वॅगनर ती बघा तिकडे ठेवले त्यांच्याकडे. नाही दिसणार काढू का. कुठच्या गाडीत आला रे. अरे गाडी चेंज कशी झाली. कुठच्या गाडीत. कमी झाली आपण एक पण देव ठेवू नाही ना. नाही येस 9:30 वाजले. 10 वाजता पोचा करू. हो अर्ध्या तासात काय पोचतो. आता इथून ना जवळजवळ किती किलोमीटर आहे माहिती आहे. साधारण 60-70 किलोमीटर आहे इथून आपण. तर आज 1-1.5 तासाचा प्रवास आहे, म्हणजे 10, 9:30, 10:30, 11 वाजेपर्यंत घरी पोहोचू आपण. चला तर गाई जानू पोचलोय एकदा. 10:30 वाजले आणि बरोबर मी आता पोचलोय. मस्तपैकी आयन झोपलाय. पोचलोय म्हणजे सासरवाडीत पोचलोय. आयन चल उठ, चल उठ उठ. झालं चल पोचलो आपण बबलू आजीकडे. कशाला काय चल ती बघ चल उठ बरे. बघता खरोखर जी लोक आहेत.
चेक करता. पोचलो. होय रे, पोचलो रे बाबा. या या चल ती बघ. सोनू मावशी बघतोय चल. चल चला. तर ना मी आता ह्याच्या पुढे आणि ब्लॉग शूट नाही करत. कांदे बिंदे सगळं उतरवायचं आहे. आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. मस्त प्रवास झाला, मस्त नरसोबाच्या वाडीचं दर्शन झालं. एक अनप्लॅन ट्रिप झाली ही, छोटीशी म्हणून आहे, बरी मोठी ट्रिप झाली. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. लव यू. बाय कर.